सावरगाव घाट इथं होणारे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांची परंपरा पुढे नेणाऱ्या पंकजा मुंडे यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आणि सीमोल्लंघन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती जनसमुदाय या ठिकाणी दाखल होतो। पंकजा मुंडेंचं मार्गदर्शनपर भाषण ऐकण्यासाठी जिल्ह्यामधूनच नाही तर राज्यभरामधून भगवान बाबांचे भक्त मुंडे समर्थक मोठ्या संख्येनं भगवान भक्तिगडावरती दाखल होत असतात। मंत्री पंकजा मुंडे या मुंबईवरून हेलिकॉप्टरनं सकाळी 11 वाजता सावरगाव घाट इथं दाखल होतील। त्यानंतर राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतील आणि भगवान बाबा यांच्या मूर्तीची पूजा आणि आरती करतील। साधारण 12 वाजता पंकजा मुंडे संबोधित करतील। धनंजय मुंडे आणि लक्ष्मण हाके हे देखील पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला उपस्थिती लावतील। नारायणगडावरती मनोज जरांगे पाटील यांचा आज दसरा मेळावा होणार आहे। मनोज जरांगे रुग्णालयात असल्यामुळे अॅम्ब्युलन्सने नारायणगडाकडे रवाना होतील। सकाळी 10 वाजेपर्यंत नारायणगडाच्या पायथ्याशी जरांगे पाटील हे दाखल होतील। गडावर दर्शन घेतल्यानंतर महंत शिवाजी महाराजांसोबत जरांगे पाटील मुख्य व्यासपीठावरती पोहोचतील। या मेळाव्याची जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली असून मनोज जरांगे पाटील यावेळी उपस्थितांना संबोधित करणार आहेत। या ठिकाणी पाटील यांच्यासाठी उंचीवर व्यासपीठ हे बनवण्यात आलंय। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा बीडच्या नारायणगडावर दुपारी 11 वाजता होणार आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर नारायणगडाची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। मंदिराच्या बाहेरच एक भव्य असं व्यासपीठ मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी असणार आहे आणि या ठिकाणी हे व्यासपीठ उंचीवर निर्माण केले गेलेले आहे, कारण जी गर्दी होणार आहे पूर्ण चारी बाजूने आणि जे पूर्ण समर्थक असणार आहेत यांना त्यांचं भाषण ऐकता यावं यासाठी हे व्यासपीठ उंच करण्यात आलेलं आहे। सकाळपासूनच आपण बघितलं तर जे समर्थक आहेत जरांगे पाटलांचे हे नारायणगडावर यायला सुरुवात झालेली आहे आणि आता जो मेळावा होणार आहे या मेळाव्यामध्ये नेमके जरांगे पाटील काय बोलतात याकडे संबंध राज्याचं लक्ष लागलेलं असणार आहे। आता 11 वाजता सुरू होणाऱ्या मेळाव्यामध्ये नेमकं पाटलांचं जे भाषण होणार आहे या भाषणाकडे सर्वांचं लक्ष लागलेलंच आहे। शिवाय पाटील यामध्ये काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। स्वानंद पाटील, एबीपी माझा, नारायणगड। मुंबईतील आंदोलनानंतर राज्य सरकारनं काढलेल्या हैदराबाद गॅझेटच्या अध्यादेशानंतर यंदाचा मेळावा हा विजय मेळावा असल्याच्या भावना यावेळी समर्थकांनी व्यक्त केल्या। नारायणगडावरती विविध जिल्ह्यांमधून आलेल्या जरांगे समर्थकांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील यांनी। काय सांगाल नेमकं तुम्ही कुठून आलेले आहेत? आम्ही सर परभणी जिल्हा सेलू तालुक्यावरून आले, एक खेडेगावातून आलेलो आहे। काय आज इथे? आज दसरा मेळावा आहे। आजचा दसरा मेळावा हा विजयी दसरा मेळावा आहे, कारण की मराठ्यांना जो संघर्ष केलाय त्याबद्दलचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला पाटलांनी दिलाय, त्याबद्दल आम्ही मोठ्या उत्साहानं येथे आलो। काय सांगाल मेळाव्यात काय काय होणार आहे आज? मेळाव्यामध्ये आज जो जरांगे पाटलांनी विजय मिळवलेला आहे, मराठा आरक्षण जे मिळवून दिलेलं आहे त्याबद्दल एक विजयाची एक जत्रा म्हणून हा दसरा मेळावा साजरा करण्यात येत आहे। तर आम्ही परळीहून आलेलो आहेत, तर आनंदाचा असा उत्सव म्हणून एक जरांगे पाटलांनी जे आपल्यासाठी केलेलं आहे त्यासाठी आम्ही आलेलो आहे। हैदराबाद गॅझेट लागू झालेले काय भावना आहेत? हैदराबाद गॅझेट लागू आहे, अत्यंत चांगलं आहे आणि याआधी पाटलांनी म्हणजे कोणाच समाजासाठी काही कार्य केलेलं नाही। एकमेव पाटील फक्त एक समाजासाठी निष्ठावान आहे आणि आम्ही बुलढाणा जिल्ह्याहून फक्त पाटलाला भेटण्यासाठी इथं आलेलो आहे। हा दुसरा मेळावा आहे। पहिला मेळावा हा संघर्षमय होता आणि हा जो मेळावा असणार आहे हा विजयाचा मेळावा असणार आहे, त्यामुळं यावेळेस समाज मोठ्या संख्येने इथे उपस्थित होणार आहे। हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर हा पहिला दसरा मेळावा असल्याने समर्थकांनी या दसरा मेळाव्याला विजयी